तर अजून एक मोठी बातमी समोर येते। मुंबईत अगदी काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि या जोरदार पावसामुळे मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। याचे दृश्य आपण पाहतोय। पश्चिम द्रुतगती महामार्गावरती बोरीवलीकडून बांद्रेच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरती विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड या सगळ्या परिसरामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। अगदी लांबच लांब रांगा लागल्याचं आपण पाहतोय। जोगेश्वरीतली दृश्य तुम्ही पाहताय। मुंबईमध्ये पश्चिम द्रुतगती मार्गाला सध्या पावसाचा फटका बसलाय। जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे महामार्गावरती वाहतूक कोंडी झालेली आहे। संजय गडदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। संजय, सध्याची काय परिस्थिती आहे? वाहतूक कोंडी तर झाली आहे, मात्र ती बाजूला करण्यासाठी सोडवण्यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत का? निश्चितच मुंबईत काल रात्रीपासून जो आहे तो मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि आठवड्याचा पहिलाच दिवस आहे कामाचा आणि चाकरमानी देखील कामावर जाण्यासाठी निघालेले आहेत। आणि मुंबईचा जो पश्चिम द्रुतगती महामार्ग आहे, या महामार्गावर बोरिवली ते वांद्रेच्या दिशेने जाणारा जो मार्ग आहे, या महामार्गावरती मोठ्या प्रमाणावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आणि कुठेतरी त्याचा जो परिणाम आहे हा कामावरची चाकरमानी पोहोचण्यासाठी धावपळ करतात त्यांना उशीर होत आहे। आणि मात्र आता वाहतूक पोलिसांकडून देखील आता ह्या वाहतूक कोंडीतून लवकरात लवकर सुटका कशी होईल याचा देखील प्रयत्न सुरू आहेत। मात्र सध्या मुंबईचा मालाड असेल, गोरेगाव असेल, बोरिवली, जोगेश्वरी, कांदिवली, अंधेरी हा जो परिसर आहे या पूर्ण पट्ट्यामध्ये वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। साधारणपणे जो अर्धा तासाचा वेळ असतो, मात्र आता या ठिकाणी कुठेतरी चालकांना या ठिकाणी 2 ते 2.5 तास त्या वेळासाठी लागत आहेत। धन्यवाद संजय, सविस्तर अपडेट दिली आहे। महत्त्वाचा मुद्दा, अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी 2 ते 2.5 तास लागतात। म्हणून तुम्ही जर पश्चिम द्रुतगती महामार्गावरून प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही दुसरा मार्ग शोधणं कधीही सोयीस्कर।